धन्यवाद जय सर, यांचा आवाज तुम्ही मागील मॅचमध्ये आणि दुसऱ्या डावामध्ये ऐकला. पुन्हा एकदा आपण या शेवटचा आजच्या दिवसातील ही मॅच आपण पाहतोय. चला, आणखीन एक चावी टू व्हीलरची आमच्याकडे आली आहे. आज 2 ते 3 चाव्या टू व्हीलरच्या या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आल्यात. टॉस जिंकलाय किरण वॉरियर्स भोगाव या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. चला सर्वांचं स्वागत. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला शुभम मोतेकर आणि त्याच्या जोडीला रोहन कदमला पाहायला मिळतोय. पहिला बॉल अजिंक्य सकपाळचा कट केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट बचावलाय. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. चला, एक सिंगल आली. सुरुवात झाली. SKMB हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. मागील वर्षी देखील जर पाहिलं तर हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रत्येक PTPL या स्पर्धेमध्ये आणि कोणत्याही प्रीमियर लीग स्पर्धा असू दे त्यावेळेला मंगेश बेलोसे साहेबांचा संघ नेहमीच पाहायला मिळतो आणि त्यांचा संघ आज देखील ही मोठी स्पर्धा खेळतोय. रोहन कदम अगदी चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू, ज्याच्या माध्यमातून बरेच क्रिकेट त्या ठिकाणी खेळलं जातं. अजिंक्य सकपाळ पुढचा बॉल फॉलिंग स्वीप खेळायचा प्रयत्न केला, मागे चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या दिशेने. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. धावा मिळत आहेत त्या दोन धावा कंप्लीट केल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडते. दोनच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या 3 या आकड्यावरती जाते. 2 बॉलमध्ये 3 बनवल्यात. सुरुवात चांगली केली. SKMB संदीप कदम आणि मंगेश बेलोसे यांच्या नावाचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय. मंगेश बेलोसे आणि विनायक दीक्षित हा बॉलला कट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॉलला विकेट किपरच्या दिशेने गेला. मागील वर्षी किरण वॉरियर्स भोगावा संघ उपविजेता राहिला होता. या टीममध्ये कॅन्डीला पण पाहिलं होतं, आदित्य कदमला पाहिलं होतं, परंतु आज अजिंक्य सकपाळ या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद पासवान या टीममध्ये खेळतोय. चांगला संघ आहे हा संघ. किरण वॉरियर्स भोगाव संघ देखील नागेश दादा पवार आणि राकेश उतेकर यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप खेळायचा प्रयत्न झाला, बॅटवरती बॉल आला नाही. फाईन शॉट, फाईन लेगला क्षेत्ररक्षकने बॉल अडवलाय. धाव मिळणार नाहीये. पंचनगड हलकंसं अपील केलं होतं. संदीप माने सर एक लिजनरी खेळाडू पाहायला मिळतात, पण त्यांच्या भूमिकेमध्ये कित्येक वर्ष त्यांनी देखील महाड 11 संघासाठी क्रिकेट खेळलं. स्क्वेअर लेग पंच पाहायला मिळत आहेत बंटी जाधव सर. दादली गावासाठी त्यांनी देखील कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं. आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, परंतु नंदू मांडे सर यांना आपण देखील पाहतोय. पुढचा बॉल, हा बॉल देखील फुलर लेनचा होता. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या P1च्या षटकामध्ये अजिंक्य सकपाळची पाहायला मिळते. डॉट चेंडू आमचे प्रदीप शिंदे सर यांना देखील PTPL पहिलं पर्व ज्यांनी खेळलं होतं. हा फटका चांगला आहे. आता या बॉलवरती धावा मिळणार आहेत. रोहन कदमच्या बॅटमधून हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार का पाहायला मिळाला. फाईन लेगच्या दिशेने बॉलला खेळलं, तिकडे पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा वसूल केल्या. शेवटच्या बॉलवरती या षटकाराला संघाची धावसंख्या 6 ने पुढे गेली. पहिल्या षटकांचा खेळ संपलाय. धावा बनवल्यात त्या 9 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळतात. नऊ धावा धावफलकावरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बनवल्यात. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहतोय. आजची पहिली रात्र आणि आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर 2 संघ क्वालिफाय झालेत. पहिला संघ आपण पाहिला तर आजच्या दिवसातील जो जोया 11 चरई मोहल्ला या संघाने सलग 2 सामने जिंकले आणि थेट प्रवेश केला सुपर 12 साठी. आणि दुसरा संघ जो ठरलाय शौर्य अकॅडमी पोलादपूर आंबेडकर नगर हा संघ दुसरा आहे जो सुपर 12 साठी दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शैलेश केसरकर येतोय.
किंवा खेळाडू, या खेळाडूची देखील चर्चा सातत्याने होत्या. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा तो देखील खेळतोय, फिरकीपटू आहे. अगदी चांगली गोलंदाजी, कमी वयामध्ये आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलं पोलादपूर तालुक्यामध्ये आणि चांगल्या संघामध्ये नेहमीच हा खेळाडू खेळतोय. आता सध्याच्या घडीला घाटकोपरमध्ये आकाश 11 या टीममध्ये हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी तो सज्ज होतोय. देवळे गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नेहमीच ऑलराऊंडरची भूमिका त्याने बजावली आहे. परंतु आता शुभम मुतेकर या हंगामामध्ये हा खेळाडू देखील बराचसा फॉर्ममध्ये पाहायला मिळालाय. बरेचसे धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अर्धशतक देखील त्याची काही स्पर्धांमध्ये पाहायला मिळाली होती. डावकुऱ्या त्याचा फलंदाज, लेफ्ट हँडेड बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शुभम मुतेकर पप्पी मिस्टर KVPL या नावाने ओळखला जातो आणि तो आता दाखल होतोय. त्याच्या बॅटमधून अद्यापही मोठा फटका आलेला नाहीये. एका धावेवरती तो बॅटिंग करतोय. रोहन कदमने 8 धावा बनवल्यात. हा बॉल चांगला आहे. पहा, ही खासियत आहे खेळाडूची. टप्पापर्यंत चेंडू जास्तीचं वळण घेतलं आणि हातभर वळण घेत असताना बाहेर चेंडू निघाला. विकेट किपर हेमंत उतेकरच्या नेतृत्वामध्ये हा संघ पाहायला मिळतो आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावा घेतोय. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू अगदी टप्पा पडला, वळण जास्तीचं घेतलं आणि बाहेर निघाला. पुढचा बॉल हा ट्रॅकर, हा देखील बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फक्त पाहत राहिला, परंतु पंचांनी सांगितलं की बराचसा बाहेर आहे आणि कळवलं ही धाव वाईड आहे. एक्स्ट्राची धाव मिळते. एक्स्ट्राच्या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा आता मात्र जर पाहिलं तर बदल होतोय. 10 या आकड्यावरती धावफलक जाईल. 10 धावा धावफलकावरती. बॅटची कडा, मागे चेंडू जाडलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, बॉल स्टॉप करतोय. एकच रन मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पुढे जाते. 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. प्रदीपजी शिंदे सर यांना आपण पाहतोय. चला, आज बऱ्याचशा वस्तू भेटत आहेत. आता एक वॉयलेट भेटले आम्हाला, पॉकेट भेटलाय आणि ते मंगेश काशीराम बेलोसे आधार कार्ड आपलं या ठिकाणी मिळालं. या मंगेश सर. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आता आतमध्ये आणला होता हा बॉल. या खेळाडूची ही ओळख आहे, फिरकीपट्टू आहे. बाईची एक सिंगल या ठिकाणी मिळते. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 12 वरती. 12 धावा धावफलकावरती सिद्धेश शेट्टी युवा मंच, तसेच यंगस्टार पोलादपूर. पुढचा बॉल शैलेशचा. हा ट्रॅकर, बाउन्स देखील आणि वेग देखील तेवढाच पाहायला मिळाला. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, तसेच फास्टर वन या खेळाडूकडे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात आणि तशीच गोलंदाजी तो करतोय. दोनही खेळाडूंवरती मात्र दबाव. 6 डॉट बॉल या इनिंग मध्ये 2 षटकांमध्ये पाहायला मिळत आहेत. 10 बॉलमध्ये 6 डॉट आलेत. हा चिंतेची बाब असणार आहे. हा मागे चेंडू चालला, विकेट किपरला बीट केलं. क्षेत्ररक्षक होता. बाईची एक सिंगल पुन्हा एकदा जी पाहायला मिळते. धावा मात्र या ठिकाणी बनत नाहीये. धावांसाठी झुंज पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. एक षटकार आला शेवटच्या बॉलवरती पहिल्या षटकांमध्ये. त्याच्यानंतर या षटकामध्ये शैलेश केसरकरनं थांबवलं गेलंय. धावसंख्येवरती लगाम आणलाय. अंकुश लावलाय या खेळाडूने. हा बॉल पुन्हा एकदा अगदी फुलर लेनचा पाहायला मिळाला. आणखीन एक बॉल जर पाहिला तर विकेट किपरच्या दिशेने जातो आणि डॉट बॉलने षटकाची चला, या स्पर्धेसाठी आमच्या आणखीन एक पंच, हॅलो, संदीप हाटे सरांना चला या स्पर्धेसाठी
संदीप भाटे सरांकडून शुभेच्छा आल्यात, खास करून संदीपजी माने यांच्यासाठी. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती बिनबाद SKMB संघाची धावसंख्या 13. 13 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळतात. हात खोलू दिली नाही दुसऱ्या षटकामध्ये. केवळ एक षटकार आलाय 12 बॉलमध्ये. जास्तीची डॉट बॉल 2 षटकार टाकले गेलेत. किरण वॉरियर्स भोगाव मागील वर्षीचा उपविजेता जो मात्र पाहायला मिळतोय. आता 4 षटकं बाकी. 4 षटकांमध्ये शुभमला बॅटिंग करावी लागेल. हा देखील बॉल सरळ जातोय पुन्हा एकदा विकेट कीपरकडे. आणखीन एक डॉट बॉल. थोडंसं चाचपडत खेळतोय, अडखळत खेळतोय शुभम हुतेकर. त्याला देखील खेळपट्टीचा अंदाज आहे. तो देखील केतन पवारच्या साथीने खेळपट्टी बनवण्यास या ठिकाणी होता, परंतु त्याला अंदाज आता घ्यावा लागेल. पहिल्या मॅचमध्ये 80+ धावा आपण पाहिल्या. आज पहिली मॅच जर पाहिली तर 80 केल्या होत्या, परंतु नंतरच्या लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या 60-70 इथपर्यंत बनवले गेले होते. परंतु SKMB संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यापैकी हे 2 आघाडीचे फलंदाज. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय. कार्पेटच्या सहीनं शैलेश तिकडे येईल चेंडूवरती. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. ही धाव अंगलट येऊ शकते आणि आली आहे देखील. फलंदाज शुभम होतोय धावबादच्या स्वरूपात बाद आणि SKMB संघाला बसतोय पहिला धक्का. चांगली फिल्डिंग, अगदी गुणवत्ता या शैलेश केसरकर खेळाडूमध्ये भरलेली आहे. गोलंदाजी चांगली राहिली, त्यांनी षटक टाकलं केवळ 2 धावाचं. आणि आता जी फिल्डिंग जी काही त्यांनी केली डीपमध्ये प्रोटेक्शन करत होता, तिकडे चेंडूवरती वेगाने आला. चेंडूची फेकी चांगल्या दिशेने केली, चांगल्या एंडकडे गेली. त्याला माहिती आहे शुभमची विकेट महत्वाची आणि शुभमला पाठवलंय. आता डगआउटच्या दिशेने नवीन बॅटर मैदानामध्ये दुशांत जाधवला पाहतोय आपण. हा देखील एक खेळाडू आहे, नेहमी सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट चिंतामणी प्रीमियर लीग मुंबईमध्ये जी पार पडते त्यामध्ये हे 2 खेळाडू चिंतामणी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतात. दुशांत जाधव आलाय. आता दोघांना बॅटिंग करावी लागेल एका मंडळासाठी. चिंतामणी गणपती बाप्पा एका मुंबईमधील सर्वाधिक कित्येक वर्ष 107 वर्ष ज्या मंडळाने गणपती विराजमान केला असा चिंतामणी. आणि आता हे 2 खेळाडू त्याच मंडळातील आपल्याला पाहायला मिळतात, दुशांत जाधव आणि रोहन कदम. आज अनिकेत पवारच्या नावाची चर्चा तालुक्यामध्ये होत्या, कारण काय गोलंदाजी केल्या अनिकेत पवारने. हा बॉल जर पाहिला तर बॅटची कडा घेतली, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मयूर कदम चेंडूवरती पोहोचेल, केवळ 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 14 वरती जाते. धावांचा वेग वाढवावा लागेल दोन्ही खेळाडूंना. सॉरी माफी असावी, 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल अजिंक्यचा, हा कमी गतीने टाकला. हा देखील बॉल विकेट कीपरकडे पुन्हा एकदा हेमंत उतेकरकडे पाठवलाय. डॉट बॉल. चांगली बॉलिंग लाईनअप या किरण वॉरियर्स भोगाव टीमकडे. चांगल्या संघाची बांधणी केली आहे हेमंत उतेकरने. चांगले खेळाडू नेहमीच तो घेतो. प्रीमियर लीगचा अनुभव आहे. पुण्यामध्ये झालेली स्पर्धा 5 बॉल 5 षटकार ठोकले होते हेमंत उतेकरने, परंतु या स्पर्धेमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा खेळाडू म्हणून नेहमीच हेमंत उतेकरची जबाबदारी चांगली त्याने निभावली आहे. पुढचा बॉल हा देखील पुन्हा एकदा असं वाटतंय गोलंदाजांनी विकेट कीपरमध्ये खेळ चालू आहे. डॉट बॉल, आणखीन एक जास्तीचे डॉट बॉल या मॅच मध्ये पाहायला मिळतात. सतीशजी बेलोसे यांच्या चेहऱ्यावरती आता कुठेतरी संकट आणि त्यांचा मोबाईल देखील हरवलाय, ते जास्तीचं टेन्शन आहे. परंतु कमबॅक करावा लागेल. सतरा बॉल आतापर्यंत टाकलेत आणि 11 चेंडू डॉट आलेत, परंतु आता फाईन लेगला बॉल मार्गस्थ होतोय रोहनच्या बॅटमधून. हा चौकार. मुजम्मिल तांबे सरांना आपण पाहतोय. अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत चांगलं कामकाज मुजम्मिल तांबे सरांचं पाहायला मिळालंय. वावे संघासाठी नेहमीच असतात. वावेच्या संघाने मागील वर्षी धुमाकूळ घातला होता आणि PTPL पर्व 4 जे जिंकलं होतं. आता ओमकार घाडगे पहा मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती बनवल्यात त्या 1 बाद 19 धावा.
ओंकार आता काहीशी चर्चा करतोय दोन्ही खेळाडूंशी, कारण त्याला माहिती आहे धावा कमी. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. या बॉलवरती देखील फटका रोहनच्या बॅटमधून येतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलाय, पहा प्रयत्न चांगले केले. दुष्यंत जाधव होता, त्याने हा फटका खेळला, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे होता, त्याने झेल टिपला. अजिंक्य सकपाळ आणि त्याने हा झेल टिपलाय. फलंदाज आणखीन एक बाद. दुष्यंत आणि रोहन मैदानामध्ये असं वाटलं की मोठे फटकेबाजी करून धावा बनवतील, परंतु दुष्यंतचा अडसर या ठिकाणी दूर झालाय आणि विकेट मिळाली हेमंत दुतेकरला, जो मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता हेमंतच्या, परंतु नंतरचे 2 बॉल चांगल्या प्रकारे हाताळलेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज शुभम बाद झाला, त्याच्यानंतर दुष्यंत आतमध्ये गेले, ते देखील बाद झाले. हेमंतला विकेट मिळाली. मागील वर्षी उपविजेत्या पदावरती राहिला होता किरण वॉरियर्स भोगावा संघ, परंतु आज या मॅच मध्ये चांगली कामगिरी सातत्याने करतोय. धावा बनत नाहीये, धावांसाठी संघर्ष चालू आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आता 2 विकेट गेल्यानंतर आनंद निकम जो मैदानात जाईल. संदेश कर्नाळे यांना देखील आपण पाहणार आहात या स्पर्धेमध्ये. अक्कलकोट ग्रुप पोलादपूर आणि खास संदेश कर्नाळेचा सामना असेल त्यावेळेला मनोजी वगैरे सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. आनंद निकम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हेमंतला विकेट मिळाली आहे. 3 बॉलवरती 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट देखील त्याला मिळाली आहे. श्रीलेवन संघासाठी देखील बरीचशी वर्ष त्याने खेळ. हा बॉल देखील डॉट आलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा हेमंतचा पाहायला मिळतोय. श्रीलेवन घाटकोपर, श्रीलेवन पुणे तसेच अनेक संघांमधून संदीप कदम यांच्या नेतृत्वामध्ये हेमंत उतेकर पाहायला मिळायचा. हा देखील बॉल टॉस झाला, टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं, विकेट किपरला बीट केलं, मागे बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. डॉट बॉल. आणखीन एक लगातारचा हा तिसरा डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू डॉट आलेत, 1 विकेट देखील आणि 4 धावा देखील, म्हणजे चांगली गोलंदाजी या षटकामध्ये थांबवलं गेलंय. हेमंत उतेकरचे षटक धावा थांबवल्या. 23 धावांवरती संघ थांबलाय SKMB. पुढचा बॉल हेमंतचा 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकातील शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय समोर. क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफला, धाव मिळणार नाही, धाव घेतली जाणार नाही. रोहनने थांबवलं. डॉट बॉल. सलगचे 5 डॉट आलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि नंतरचे 5 बॉल अगदी डॉट टाकलेत. षटक संपलंय 4थं. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती बनवल्यात SKMB टीमने 2 बाद 23 धावा. 24 मध्ये 23 बनवल्यात. अजून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. संदेशजी भेलोसे यांना देखील आम्ही नेहमी पाहतो, ज्या वेळेला SKMB ट्रॉफी, सानवी वॉरियर्स, कापडे खुर्द आणि कापडे खुर्द संघ म्हटलं की संदेशजी भेलोसे यांना देखील पाहतो. त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आयोजित केली जाते, स्पेसेज प्रीमियर लीग कंपनीची स्पर्धा, जी मात्र शशिकांतजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते आणि संपूर्ण पदभार सांभाळतात संदेशजी भेलोसे.
आता गोलंदाजा बरे काहीचे फलंदाजांची देखील चर्चा अरविंद पासवान या टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. मयूर कदम या टीम मध्ये, परंतु आता शेवट 5व्या षटकासाठी गोलंदाज पुन्हा एकदा शैलेश केसरकर आलाय. विकास शेठ गोगवले साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा पाहायला मिळते. सिद्धेश शेठ युवा मंच यंगस्टार पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन. शैलेश केसरकर पुन्हा एकदा दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये त्यांनी पहिलं षटक हाताळत असताना धावा केवळ खर्च केल्या होत्या. दोन धावांचं षटक त्याने हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट करण्यात आले. वैयक्तिक दुसरं संघाचं 5वं म्हणजे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंग या 2 षटकांमध्ये रोहनला करावी लागेल. जास्तीचे बॉल तो खेळला तर एक धावसंख्या चांगली उभी करू शकतो. कमी धावांमध्ये फाईट देखील देऊ शकतो SKM बीटर्स संघ. पहिला बॉल या षटकाची सुरुवात. हाफ ट्रॅकर होता, मागे खेळायचा प्रयत्न, चेंडूने वळण, 2 खेळाडूंना बीट केला आणि चेंडू निघाला लॉंग स्टॉप रिजनला. हा 22चा चौकार. 22च्या धावा येत आहेत. हा चौकार पाहायला मिळाला. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावा यायला सुरुवात झाली. आता 11 बॉलचा खेळ बाकी आहे. विजय उतेकर यांना देखील आपण पाहतोय या टीम मध्ये खेळत आहेत. चला तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जाईल. हाईटचा हा चेक केला जाईल. आपण चेक करतोय या स्पर्धेमध्ये. प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम 1,51,000 रुपये. व्हाईट बॉल आहे. व्हाईट +4 अशा 5 धावा मिळतील. व्हाईट +4 अशा 5 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या 28. त्या षटकाची सुरुवात खराब केली आहे शैलेश केसरकरने. पुढचा बॉल हा देखील हा फटका फसलाय. समोर खेळ आहे, क्षेत्ररक्षक येतोय तिकडे, परंतु तिकडे बॉल थांबत नाही. बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. रोहनच्या बॅटमधून हा चौकार. आणखीन एक चांगली बॅटिंग करतोय रोहन. सलामीसाठी या आघाडीसाठी दाखल झाला होता. 1 षटकार 2 चौकार खेळले होते, परंतु डॉट बॉलची मालिका ती मात्र पाहायला मिळाली होती. जास्तीचे डॉट बॉल आलेत या मॅच मध्ये, या पहिल्या इनिंग मध्ये. बारा बॉल मध्ये 16 धावांची खेळी त्यांनी साकारली आतापर्यंत, परंतु अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पुढचं 1 षटक बाकी आहे. धावा याला गोळा कराव्या लागतील. संघ कुठंतरी आता कमी धावसंख्येवरती थांबतोय का, परंतु रोहन मैदानामध्ये खेळपट्टीवरती आहे. स्विचिटचा फटका खेळाय जरूर, परंतु चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे. कॅच झालेला नाहीये. एकच धाव मिळेल. दोहेरीचा प्रयत्न केला जातोय. विकेट सॅक्रिफाय करावी लागेल आनंद निकमला. आणि या धावबादच्या विकेटमध्ये आपण पाहतोय आनंद निकम परतोय. रायगड वॉरियर्स घागरकोंड आणि स्वर्गीय भानुदास मोहिते हनुमाननगर हे संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 24 संघांचा सहभाग. विजेत्या संघ मालकाला 4 व्हीलर कार, मालिकेवरसाठी ऍक्टिवा बाईक आणि या लकी ड्रॉ कुपन. भाग्यवान विजेत्याला प्रथम क्रमांक ऍक्टिवा बाईक दिली जाणार आहे. बरेच पारितोषिक मैदानामध्ये. श्रीकांत भोसले दाखल झालाय. या बॉलवरती देखील फटका फसलाय. चेंडू हवे ते बराच काळ. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून. अजिंक्य सकपाळ सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील झेल झालेला नाहीये. प्रयत्न चांगले केले होते. धावा मिळत आहेत त्या 2. अजिंक्य सकपाळचे नेहमीच प्रयत्न चांगले असतात. फिल्डिंग मध्ये चांगले एफर्ट्स त्याचे दाखवतो. गोलंदाजी करत असताना 2 षटकं त्यांनी देखील हाताळली. धावा त्याने देखील कमी खर्च केल्या. आणि आता या षटकामध्ये शैलेश देखील जर पाहिलं तर पुढचा बॉल खालच्या टोला चेंडू लागतोय. आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर बराच काळ हवेत होता. स्वतः गोलंदाज शैलेश पोहोचतोय तिकडे. धाव एकच मिळणार आहे. मोठ्या फटक्यापासून मात्र नक्कीच वंचित ठेवतोय आणि झगडतोय रोहन कदम मैदानामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती आहेत.
36 धावा धावफलकावरती. धावा इथून बनवाव्या लागतील आणि प्रयत्न करावे. श्रीकांत भोसले देखील ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत असतो ना त्या वेळेला त्यांनी धावा बनवल्यात. इथून त्याला धावा बनवाव्या लागतील. षटकार चौकार खेळावेच लागतील. एक 50 धावसंख्यापर्यंत पोहोचला तर चांगली धावसंख्या नक्कीच म्हणावी लागेल. हा चेंडू बराचसा बाहेर आहे. पंचांनी दोन्ही समांतर केलेत. कळवलं ही धाव अव्वांतर आहे, परंतु पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. DRS घेण्यात आलाय. बॉलिंग टीम ने हा रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल. पाहूया बराचसा बाहेर आहे की आतमध्ये आलाय हे चेक करतोय आपण ना प्रदीपजी शिंदे. चेक केला जाईल. चेक करतोय आपण या ठिकाणी. tenniscricket.in वरती या मॅचसाठी देखील जे प्रेक्षक जुळलेत यूट्यूब वाहिनीवरती त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 3:02 झाली आहेत तरी आपण प्रेक्षक मैदानात देखील पाहतोय आणि यूट्यूबला देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. चला वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आता मिळते. धावसंख्या पुढे जाते. 1-37 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 37 ऑन दी बोर्ड. SKMB संघाची धावसंख्या. बॅट फिरवल्या. हा देखील बॉल जर पाहिला तर आता विकेट मिळते. श्रीकांत भोसले या ठिकाणी परतेल माघारी. हिट विकेट. फलंदाज बाद. बॅटिंग लाईनअप SKMB टीमकडे अगदी मजबूत होती, परंतु धावा झाल्या नाही. डॉट बॉलची मालिका सुरू राहिली. 2 षटकामध्ये कमी धावा आल्या पॉवर प्लेच्या आणि तिथूनच संघ जर पाहिलं तर बॅक फुटवरती गेला. लकी पार्टी मैदानामध्ये मॅन फ्रॉम निवेगावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. विकेट कालांतराने गमावले आणि तोच दबाव कायम राहिलाय SKMB टीमवरती. शुभम उतेकर बाद झाला. स्वस्तात तो बाद झाला. थोडासा अडखळत खेळत होता, परंतु दबावाखाली आल्यानंतर त्याने मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला आणि तो बाद झाला. त्याच्यानंतर रोहन अजूनही तो खेळपट्टीवर थांबलाय. आघाडीसाठी आला होता. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 1 षटकार. तो नॉन स्ट्राईकवरती उभा आहे. त्याला स्ट्राईक घ्यावी लागेल. धावा तो बनवतोय. एका चांगल्या टोटलकडे जायचं असेल तर रोहनला स्ट्राईक घेणं आवश्यक आहे. लकी पार्टी देखील धावा बनवू शकतो. हा बॉल देखील पहा पुन्हा एकदा टप्पापर्यंत चेंडूने वळण घेतलं आणि विकेट किपरकडे बॉलला पाठवलं. डॉट बॉल आला. षटकाची समाप्ती 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा बनवल्यात त्या 4 बाद. 37 धावा. SKMB संघाची धावसंख्या 37. आता इथून पुढे 6 बॉल बाकी. 6 बॉलमध्ये 15 धावा जरी आल्या ना तर चांगली टोटल नक्कीच म्हणावी लागेल आणि त्यासाठी मैदानामध्ये रोहनला हे 6 बॉल खेळावे लागतील. 2 ते 3 मोठे फटके खेळावेच लागतील आणि त्याच्याकडे क्षमता आहे. तो धावा बनवू शकतो. मंगेश बेलोसे यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतोय आणि नेहमीच रोहनने चांगली कामगिरी केली आहे. या हंगामामध्ये कापडेकोट संघ, भैरवनाथ कापडेकोट संघ चांगल्या फॉर्मात होता. फायनल त्यांनी जिंकल्या. मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्या. गोलंदाजी मार्कवरती विजय उतेकर आलाय. आता कापडेकोट संघालाच बिलॉंग करतो, तो खेळतो, परंतु आता रोहनला माहिती की कशा प्रकारे गोलंदाजी होणार आहे आणि कशा प्रकारे गोलंदाज विजय उतेकर जो मात्र आपल्याला त्याच टीममध्ये खेळताना पाहायला मिळतो. शेवटचे 6 बॉल फिल्डिंगमध्ये बदलाव. शेवटच्या 6 बॉलसाठी रणनीती आखली जाते. रोहनला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. रोहन अगदी आता शेवटच्या 6 बॉलवरती त्याला धावा बनवायच्या, धावा गोळा करायच्यात. 15 धावा जरी बनवल्या तरी 6 ओव्हरमध्ये एक चांगले टोटल नक्कीच होईल. हा बॉल पहिलाच बॉल जर पाहिला तर अगदी पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत ही धाव अवांतरे. एक्स्ट्राची धाव. बंटी जाधव सर थोडंसं वेळ घेऊन पुन्हा डिसिजन देत आहेत आणि अगदी आता देखील तेच पाहायला मिळालं. व्हाईट बॉलला एक्स्ट्राची धाव आली. नंदकिशोर मांडे सर आमचे व्यासपीठावरती अगदी आरामात मॅचचा आनंद घेत आहेत. हा फटका आलाय रोहनच्या बॅटमधून. आला रे आला, रोहन आला. 6 धावा तो घेऊन आला आणि षटकार आला. सहा धावांनी धावफलक पुढे गेला. 44 धावा धावफलकावरती. आता आणखीन एक फटका येऊ दे.
असंच मंगेश वेलोसे सर म्हणत असतील. एक तर आलाय पुढचा बॉल, हा बॉल संबारिंगा खाली राहिला, बॉल बॅट फिरवली अगोदरच, बॉल निघून गेला विकेट किपरच्या दिशेने, डॉट बॉल. आता अजूनही या पुढचे 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर आणखीन एका चांगल्या धावसेकडे वाटचाल होऊ शकते SKMB टीमची, आणि ती व्हायला हवी. रोहन खेळतोय, आघाडीसाठी आलेला रोहन मैदानामध्ये धावा बनवतोय, धावा गोळा करतोय. एक चांगलं टार्गेट सेट करायचंय. या 4 बॉलवरती त्याला 2 मोठे फटके खेळावे लागतील. हा पायावरती ब्रश झालाय, खाली राहिला, आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूची मालिका सुरूच राहिली आहे, जी पहिल्या ओव्हरपासून सुरू झाली होती. शेवटच्या षटकामध्ये देखील तशीच पाहायला मिळते. एक षटकार आल्यानंतर सलगचे 2 चेंडू डॉट टाकलेत विजय होते करणे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. राकेश उतेकर, नागेश पवार साहेबांचा संघ किरण वॉरियर्स भोगाव जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोलातला बॉल हेलिकॉप्टर खेळला, तो लँड होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि धावा मिळतायत त्या 6. हा षटकार आला, पहा लगेच आवाज आला. 2 षटकार आले, अजून 2 मध्ये 1 आला पाहिजे. संघाची धावसंख्या SKMB ची 50 पूर्ण, 50 धावा झाल्यात. 50 अप SKMB. आता अजून 2 बॉलचा खेळ बाकी, 50 तर झाल्यात. बॅटचे आडव्या बॅटने खेळा स्क्वेअर लेगच्या दिशेने, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती एकेरीचं रूपांतर दुहेरीच झालंय आणि या 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावांनी धावफलक 52 वरती जाऊन पोहोचला. ज्या प्रकारे सांगितलं शेवटच्या षटकामध्ये 15 एक धावा आल्या तर एक चांगली टोटल उभी राहू शकते आणि ती राहिली आहे. 52 झाल्यात. 19 बॉल फेस केलेत आणि 34 धावा रोहनच्या बॅटमधून आल्यात. 2 षटकार त्यांनी ठोकले. त्या षटकात शेवटच्या हा देखील ऑन साइडला स्क्वेअर लेगला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आला, कॅच पकडली, विकेट आणि रोहनची खेळी संपुष्टात. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा बनवल्यात त्या SKMB टीमने. 52, 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 53 धावांचा पाठलाग झालेला नाहीये. चला 52 झाल्यात, 53 धावांची आवश्यकता आहे. या 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता किरण वॉरियर्स भोगाव संघाचे फलंदाज दाखल होतील आणि ह्या धावा डिफेंड करण्यासाठी SKMB फायटर हा संघ मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल होईल. या धावांचा पाठलाग होईल की नाही, काय घडेल काय बिघडेल, आवाज ऐकूया जयजी भोसले सर यांचा. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओंकार घाडगे आणि त्याच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण संघ यश मोरेला तुम्ही पाहताय. सौरभ घाडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अगदी संपूर्ण एक चांगला संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. राकेश पार्टे आहे, आनंद याला देखील तुम्ही पाहत आहात. या संघामध्ये पाहायला मिळतं शुभम आज हिरमूड गेलाय, त्यानेही मोठी इनिंग खेळेल असं वाटत होतं. मोठ्या धावा त्याच्या बॅटमधून येतील, परंतु एक फायटिंग टोटल उभी राहिली आहे. 52 बनल्या, 53चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. SKMB संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. मंगेशजी बेलोसे साहेब, विनायकजी दीक्षित साहेब
यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे क्षेत्ररक्षणासाठी. करणार ब्रदर्स यांना देखील आपण पाहत आहे. मला वाटतं उद्या संघ खेळत असताना पाहायला मिळावा. शैलेश करणाळे, योगेश करणाळे, संदेश करणाळे आणि स्पेशली काही समालोचक त्या खेळाडूंसाठी अनिवार्य आहेत, त्यामुळे संदेश करण्यासाठी स्पेशलिस्ट आपण मागवणार आहोत. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अरविंद पासवान आणि त्याच्या साथीला बॅटिंगसाठी हेमंत उतेकर मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. हल्लीच प्रहार प्रीमियर लीग मध्ये त्याने नुकताच एक मोठा प्रयोग जिथे ज्याच्या बॅटमधून 5 बॉल 5 षटकार पाहायला मिळाले होते, मैदान दोनांहून सोडलं होतं, असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्रिकेटचा मास्टर माइंड मैदानाच्या आतमध्ये ओंकार घाडगे उभा आहे, त्यामुळे मॅच चांगली होणार यातही मात्र शंका नाही. चला घाई करा, पुढे एक मॅच खेळवणं बाकी आहे. चला घाई करा. चला घाई करा, क्षेत्ररक्षण सजून घ्या. आता मॅच वाढवली तर मला वाटतं कल्पेश मोहिते धावतच येईल. चला घाई करा, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. आघाडीची जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, दोन्ही चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला अरविंद पासवान स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला हेमंत होतेकर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना गोलंदाजी मार्क मध्ये पहिलं षटक. दुष्यंत गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना मला मिळतो आहे. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, इथून मात्र खेळ आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल येत असताना इथून पाहायला मिळाली आहे. सुरुवात चांगली झालेली पाहायला मिळते आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघातील प्रत्येक खेळाडूची खासियत आहे, मैदानाच्या आतमध्ये आवाज हा व्हायलाच हवा. आज या संघाचे काही सदस्य पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. अरविंद पासवानच्या बॅटमधून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. एक लेफ्टी एक राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे ऑन साइडला क्षेत्ररक्षण कसं सजवावं याच्याकडे जास्तीचा भर निश्चित पाहायला मिळेल. चला थोडी घाई व्हायला हवी. दुष्यंतला गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहत आहोत. हेमंत ऑन स्ट्राईक, एक सिंगल आली आहे. पहिल्याच बॉलवरती ऑफ ऑन पुल केला क्षेत्ररक्षक सौरभ. इथून मात्र विकेट सर्वाधिक महत्वाची होती हेमंतजी आणि त्याच्याकडेच कल पाहायला मिळाला. इथून मात्र घडतंय तरी काय, इथे अडचणी वाढल्यात. प्रथम दर्शनी याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. यस, डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर करण्यात येईल. संदीप माने यांची एक वेगळी अदा. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. नंदकुमार मांडे सरांना तुम्ही पाहताय स्वतः रिलॅक्स करत असताना पाहायला मिळत आहे ड्रेसिंग रूम मध्ये. नॉट आउट आहे बॅटर. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ही रन्स कंप्लीट झाली आहे. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती या साऱ्या गोष्टींची शहानिशा केली जात असताना पाहायला मिळते आहे.
पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा आलेल्या आहेत. हेमंत होते का सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी दांडला जातो. चपळतेचा चिता आहे. वेगाने धावत असताना तो पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. एकंदरीत 3 आल्यात. लक्ष अर्थात 53 धावसंख्येचं आहे. या संघाकडे गोलंदाज देखील चांगले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल दुशांत यावेळेला खाली ठेवला होता. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आनंद निकम यशांच्या पाठीमागे आपण पाहतो. त्याला ग्लोव्स मध्ये बॉल कॅरी करतोय. चांगले चेंडू पाहायला मिळालेत. एका क्षणाला असं वाटलं होतं ओंकार गाडगे यांच्या एका हाताला दुखापत आहे. ते ग्लोव्स वेअर करून यष्टीरक्षण करतील जरूर, परंतु असं काही झालेलं नाही. कारण मोठ्या खेळाडूंची ही तर मोठी कला आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला होता. बॅटची आतली कडा घेतली आहे. आवाजचा डबल आलाय. पंचांचा इशारा काय येतोय. बॅटला बॉल बरंच झाला. सिंगल येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मोठे खेळाडू काय ना काहीतरी निराळच करत असतात आणि त्याच यादीतला ओंकार. त्यामुळे असंच वाटलं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. ओंकारला आपण पाहतोय स्लीपमध्ये तो तैनात आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साईडला टर्न केला. शॉट फाईन लेग तैनात आहे. इथून मात्र रिक्स सातत्याने घेतली आहे दोन्ही खेळाडूंनी. 38 सर्कलच्या जवळून धाबा इथून गोळा केल्यात. पुन्हा एकदा सिंगल येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय जे 7 आहेत. 7 ऑन दी बोर्ड आहेत. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 5 धाबा धावफलकावरती आहेत. 5 धाबा धावफलकावरती आहेत. चुकीची दुरुस्ती. 5 धाबा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. चला थोडी घाई होऊ द्यात. पुढे एक मॅच खेळवणं बाकी आहे अजून. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओंकार गाडगे इथून मात्र घडल्या तरी काय. लेग बी 4 फलंदाज. इथे हेमंत होतेकर या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट. तो बाद. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. नंदकुमार मांडेसर या लेग बी 4 साठी अपील आहे. या आपलं इनपुट सर्वाधिक महत्वाचं आहे. रिव्ह्यू आहे. थांबा जरा. ओंकार या नंदकुमार मांडे सरांचं इनपुट सर्वाधिक महत्वाचं आहे. कारण BCCI जिथे इंटरनॅशनलचे अंपायर आवश्यक आहेत. चला फलंदाज बाद. निर्णय देण्यासाठी हाय कमांडला आम्ही बोलावलं होतं आणि हा ॲक्युरेट निर्णय इथून पाहायला मिळाला. ही बाब वेगळी आहे. प्रदीप शिंदेनी 2 मिनिटं 3 मिनिटं आधी सांगितलं आणि तदनंतर नंदकुमार मांडे सरांचा निर्णय आलाय. फलंदाज होतोय बाद. धक्का पहिला लागला. मोठी विकेट. इथून मात्र धक्का महत्वाचा. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिला 5 धावा धावफलकावरती आहेत केवळ. नवीन बॅटर मयूर कदम मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. श्रीकांत भोसले गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. यश मोरेला तर मी पाहिलंच नाही.
तो देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आदरणीय सिद्धेजी शेठ साहेब यांचा सर्वाधिक जवळचा आणि लाडका. किती द्यायचे? चला नको, पारितोषिक नाही. खेळ कसा होतो पाहूयात. प्रथमतः यशला आपण बाउंड्री लाईन वरती पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. श्रीकांत, पहिला बॉल उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक पप्पी चेंडूच्या खाली येतोय. शुभम उतेकरने झेल टिपला आणि महत्वाचा फलंदाज अरविंद पासवान देखील आउट. ओमकार पालकर येतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आज अजिंक्य पवार, आडियन पवार, संपूर्ण पवार इथे उपस्थित होते अनिकेत पवारची बॅटिंग पाहण्यासाठी. तो योग जास्ती तर आला नाही. त्यांनी गोलंदाजी चांगली केली आणि आज मला वाटतं त्याला गोलंदाज म्हणून वापर करण्यात येईल. पुढचा बॉल गोलंदाज श्रीकांत. उजव्या ऐशीच्या बाहेर आणखी एक फटका बसला. क्षेत्ररक्षक 2 आले होते. दोघांची शेती आणि आता दोघांनी केली माती. झेल व्हायला हवा होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. यस मंच या षटकातील बॉल झालेत अद्याप. दोनच चेंडूचा खेळ झालेला आहे. नंदकुमार मांडे सरांनी क्लाससाठी बोलावलंय संध्याकाळी ठीक 2:30 वाजता या. पुढचा बॉल खोलातला इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. डी बॅकचा कव्हरला आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी चिडीने मारली आहे बाजी. रणस्मिता 4 आला चौकार. दहा धावा धावफलकावरती आहेत. सुटलेल्या कॅचचा बदला इथून मात्र घेतलेला पाहायला मिळालाय. खरं तर चौकार येत असताना पाहायला मिळतो आहे. थ्रू दी कव्हर मयूर कदम. यावेळेचा बॉल हलक्या हाताने इथून मात्र धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना इथून पाहायला मिळालाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला आडवा बॅटने ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. शुभम उतेकर. थ्रोईंग आर्म्स फास्ट आहे, स्ट्रॉंग आहेत त्याचे. एक परिपक्व असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहत आहोत. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. मंगेजी बिलोसे साहेब नेहमी म्हणतात माझा चकुला आणि माझा पप्पी जर का असेल आमच्याकडे तर एक चांगलं संघाचं प्रदर्शन निश्चित होतं. हाही बॉल बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये एक जर का कॅच ड्रॉप झाला नसता तर होत्याचं नव्हतं. निश्चितच होत असताना मला मिळालं होतं. त्या साऱ्या गोष्टी झालं गेलं. गंगेला मिळालं, रन्स मिळाल्या. ते या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिला तर 6 धावा धावफलकावरती बनल्या त्या 11. 2 षटकांचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती 53चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना चला घाई होऊ द्या. 24 चेंडू आणि 42ची आवश्यकता आहे.
चला घाई करा. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा दुष्यंतला आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपण्यात आलाय. जिथे मात्र लाकेश पार्टेच्या माध्यमातून फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. लकीने चांगला झेल टिपलेला बाला मिळाला. याआधी एक धावता झेल दुष्यंतने घेण्याचा प्रयत्न केला, तिथे ड्रॉप झाला होता. त्याचाच वसफा त्याने काढला. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य सकपाळ दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अजिंक्य सकपाळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. धावफलकावरती केवळ 11 आहेत. फलंदाज बाद झाले एकामागोमाग एक तीन फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. लक्ष आता मात्र मोठं वाटू लागलंय. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर सामन्यामध्ये पकड मजबूत झालेली पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल दुष्यंत. आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अजिंक्य सकपाळ. आपण आल्याची जाणीव करून देतोय. स्ट्रोक मोठा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल आली आहे. केवळ एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने संघात धावसंख्या वधारेल. स्कोर कार्डवरती रन्स आहेत. 12 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 41 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा चषक होत असताना आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज दुष्यंत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला. पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक सफलता. SKMB हा संघ सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती आहे. फलंदाज बाद. जागा बदलण्याचा ज्या वेळेला आपण नेहमी म्हणतो ना की चांगला अनुभव येतो आणि त्यामुळे जागा बदलायलाच हवी. आज आपण स्पर्धेची जागा बदलली आहे. सर्वाधिक मोठं यश मिळत आहे असं वाटू लागलंय. प्रशस्त असं एक क्रीडांगण आहे. स्पर्धा होतीये, पार पडली जातीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतो आहे. विशाल लाड आला बॅटिंग साठी. यावेळेचा बॉल आतमध्ये येणारा पाहायला मिळाला. एक चिकी सिंगल येते. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉल. संदीप माने यांना ना माने संदीपजी माने. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतात 22 वेळेला निर्णय देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. विविध तऱ्हेचे ते निर्णय देऊ शकतात. त्यामुळे हा निर्णय इथून पाहायला मिळालाय. 14 खोलातला बॉल. बँग ऑन टार्गेट. विकेट प्राप्त केली आहे. आनंद निकेतनचं सेलिब्रेशन. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतं. शैलेश केसरकरला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. आजच्या दिवसामध्ये अनेक बाईकच्या कीज पाहायला मिळाल्या. आज आपण पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा दुष्यंत.
क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. एका मागोमाग एक धक्के दिलेत आणि या स्पर्धेतली एक व्हाईट बॉल आलेला पाहायला मिळाला. 2 बॉल 2 विकेट आल्यात. एकंदरीत या षटकामध्ये 4 विकेट प्राप्त केल्या दुशांतने. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालंय. या स्पर्धेतला पहिला गोलंदाज आहे दुशांत, ज्याने 5 अद्यापचं कंप्लीट केलेलं पाहायला मिळालंय. 5 विकेट, 5 विकेट हॉल. या स्पर्धेतला पहिला गोलंदाज आणि या बॉलवरती जर विकेट प्राप्त करतोय तो, तर या स्पर्धेमध्ये आणखीन एक कीर्तिमान विकेट हॅट्रिक देखील त्याच्या नावाची पाहायला मिळेल. 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी मंगेजी बेलोसे साहेब यांनी इथून मात्र लागू केलेलं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल लटकट केलाय. हॅट्रिकचा बॉल होता. ओंकार घाडगेला आपण वेगाने पळत असताना आणि अगदी चेंडूवरती जीवाच्या आकांताने धावा देत असताना पाहायला मिळालंय. सिंगल आली. या षटकाची समाप्तीची खूण काही वेगळ्या अंदाजामध्ये. आज मात्र नंदूजी मांडे सरांच्या सानिध्यामध्ये असणारे संदीपजी माने काहीशा विशिष्ट अंदाजामध्ये खूण करतायत. धावाली एक संघाची धावसंख्या बनलेली आहे ती 15. 15 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 15 धावा. रोहनने जी काय फलंदाजी केली त्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि 5 विकेट हॉल दुशांत याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज मंगेजी बेलोसे साहेब यांच्या माध्यमातून आलेला आहे. खरं तर मंगेजी बेलोसे साहेब यांना तुम्ही पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिक. साई समर्थ सिक्युरिटी फोर्सचे ओनर, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सहकार्य अध्यक्ष, यंगस्टर पोलादपूरचे अध्यक्ष मंगेजी काशीराम बेलोसे साहेब आणि तथा कापडे विभाग क्रिकेट असोसिएशनचे कार्य अध्यक्ष पद देखील त्यांच्याकडे. अनेक पदभार त्यांच्याकडे पाहायला मिळालेला आहे असे मंगेजी बेलोसे साहेब यांना तुम्ही पाहतात. गोलंदाजी मार्कपदी सौरभ गाडगे गोलंदाजी मार्कपदी दाखल होत असताना पाहायला मिळतात. सौरभ गाडगे यावेळेचा बॉल हलक्या हाताने केला. कट केला होता. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. गॅप मोठा आहे. रन्स 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. दुहेरी धावा येत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडूने अजूनही विजयासाठी 36ची गरज. 17 चेंडूने 36 धावा. विकेट गमावल्यात. 5 विकेट इथे मात्र संघाने गमावलेले आहेत. त्यामुळे हे लक्ष आता मात्र अवघड बनलेलं पाहायला मिळालंय. पुढचा बॉल सौरभ बाहेर निघणारा पाहायला मिळाला होता. त्या आत्मविश्वासाने त्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळालेलं नाही आहे. ज्या आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. हा व्हाईट बॉल आहे. यस अंपायर. पंडितजी जाधव सरांना आपण पाहत आहोत स्वतः बॉलिंग अँड पंचांच्या भूमिकेमध्ये. सौरभ पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. डेटला हिट करणारा, जास्तीचा उसळी घेणारा हा बाउन्सर आहे जो दिशाहीन राहिलाय. सौरभ रनअप सातत्याने मोठा घेतोय. वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळेच बिघाड झालेला पाहायला मिळालाय. मॅच मध्ये पकड मजबूत झाली आहे. विकेट प्राप्त झालेले आहेत. 5 फलंदाजांना आपण बाद केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये 100च्या धावा संघाला अडचणीमध्ये घेऊन जातील.
सौरभ पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला हा पंपू लॉंग साईडला जागा मिळवली आहे. रन्स मिळतात त्याच्यावर. मॅच ऑन गेम ऑन. आला चौकार. बंटीजी जाधव सर कदाचित चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. चौकार आलेला पाहायला मिळालाय. 4 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळाले. 23 ऑन दी बोर्ड. शिवा ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. सौरभ पुन्हा पुन्हा उजव्या एसीच्या बाहेर हा बॉल ठेवतोय. ती लय सापडली आहे त्याला लय सापडली की भय वाटत नाही असं अनेक वेळेला आपण पाहिलंय. त्याची प्रचिती आलेली आहे. तो उजव्या एसीच्या बाहेर बॉल ठेवू शकतो ती क्षमता आहे. चांगला चेंडू टाकलाय. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ गाडगे. या वेळेला खाली राहतोय. चेंडू दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्राची रन्स येत असताना पाहायला मिळते. रनअप मोठा आहे, वेग तितकासा नाही आहे आणि त्याचमुळे सौरभ कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय वेग जनरेट करण्याच्या प्रयत्नात अतिरिक्त धावा तो खर्च करतोय. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. 28 ची गरज. उजव्या एशीच्या बाहेर पुन्हा एक वाईट बॉल. इथून मात्र एक सिंगल आली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर. पंचवीस बनलेल्या 28 ची गरज. हा वाईट बॉल. चला घाई करा. वाईट बॉल आहे. चला घाई करा. जास्तीचा एकत्रित येऊ नका. चला एक मॅच बाकी आहे. चला घाई करा. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सौरभला आपण पाहत आहोत. 38 सर्कलच्या अगदी वर्तुळाकार असणाऱ्या बाउंड्रीवरूनच तो रनअप घेतोय. 38 सर्कलच्या रोप वरून ज्या वेळेला तो निघतो त्यावेळेला त्याचं असं वाटतं की वेगाने तो बॉल टाकेल, परंतु तो चेंडू अगदी हळुवारपणे यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. षटकामध्ये 4 वाईट बॉल पाहायला मिळालेत. षटक लांब लचक होत असताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल सॉफ्ट हँड बॅकलेफ्टला खाली ठेवलंय. वेगाने रोहनला आपण पाहतो चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. सव्वीस धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 27 ची गरज. 27 ची आवश्यकता आहे अजूनही या येणाऱ्या 13 बॉलमध्ये. हा बॉल ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने अलंकार. एक धाव निश्चित मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथून होत असताना पाहायला मिळतोय. 26 ची गरज. येणारे 12 चेंडू आणि 26 धावा. चला घाई करा. 12 चेंडू आणि विजयासाठी 26 ची गरज.
12 चेंडू आणि विजयासाठी जिथे मात्र 26ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कपती दाखल होतोय श्रीकांत भोसले. एंड बदललाय त्याचा. पहिला बॉल ऑन साइडला केला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. क्षेत्ररक्षक तैनात. 25ची आवश्यकता येणारे 11 चेंडू आणि 25 धावा. क्षेत्ररक्षक बॅकअप दुष्यंतच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळालंय. ओमकार गाडगे आता स्लिप मधून शॉर्ट थर्डमॅन मध्ये निघालेत. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल सातत्याने ओमकार गाडगे यांना करताना आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर आहे. दिशाहीन राहिलाय. गतवर्षीची एक आठवण मला सातत्याने आठवणीत येते आणि ती गोष्ट सातत्याने चर्चेचे विषय राहिली होती. एक असा खेळाडू जो सातत्याने प्रत्येक संघामध्ये गेला की संघ पराभूतीच्या छायेखाली जातो असं म्हणणाऱ्या ज्या खेळाडूवरती ज्यांनी अनेकांनी सातत्याने बोट ठेवलं त्याच खेळाडूला घेऊन बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारे मंगेजी बिलोसे साहेब यांनी म्हणाले होते की ओमकार गाडगेला घेऊनच मी इथून पुढे प्रत्येक वेळेला PTPL खेळेन. आणि त्यांच्या या संघामध्ये ओमकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. ही गोष्ट सर्वाधिक महत्वाची होती. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूवरती. एक सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न इथून करण्यात आलेला नाहीये. केवळ एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळत आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. तीस धावा धावफलकावरती आहे. 23ची गरज. अजूनही 23ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. हा बॉल बॅटच्या आउटसाइड एज. ओमकार गाडगे सर्वांचे लाडके ओमकार गाडगे. आणि याच खेळाडूला घेऊन ज्या वेळेला मंगेजी बिलोसे साहेब थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये गेले होते त्यावेळेला त्याचं ते नृत्य आणि त्याने नतमस्तक ज्या वेळेला खेळपट्टीला केलं होतं तीच क्लिप याही वर्षी सातत्याने चर्चेचे विषय राहिली आहे. आणि कदाचित याही वर्षी बक्षीस पात्र फेरीमध्ये जाताना एक वेगळं नृत्य त्याच्याकडून पाहायला मिळावं. यावेळेचा बॉल हवेमध्ये कॅच ड्रॉप. लाकेश पार्टे. अवघड झेल सोपे केलेत त्याने आणि सोप्पा झेल अवघड केलेला आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आहेत. बावीसची अजूनही आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. श्रीकांत भोसले. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू इथून मात्र घडला तरी काय सिंगल निश्चित आली आहे. इथूनही पंचांनी 22 घोषित केलंय. 32 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 21ची गरज. 21 धावसंख्येची आवश्यकता अजूनही राहिली आहे. चला थोडी घाई होऊ द्यात याच्याकडे मी लक्ष वेधेन. 6 फलंदाज बाद दयनीय अवस्था संघाची झाली. लडखडती सुरुवात इथून पाहायला मिळाली होती उत्तरार्धामध्ये. पकड मजबूत केली SKMB संघाने. खोलातला बॉल खोदून काढला. ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. थ्रोईंग आर्म्स पहा लकी पार्टे. इथून घडलाय तरी काय. पाण्याची मागणी 2 धावा इथून निश्चित आल्यात. विजयासाठी आवश्यकता आहे 19 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 19ची गरज. पाणी धावतात मैदानाच्या आतमध्ये त्वरित. सहा चेंडू आणि 19ची आवश्यकता आहे. एक लक्षा किंग आपल्या सोबत आहे परंतु दुसरा लक्षा किंग कुठं आहे. एकच किंग लक्षा किंग
चला 6 बॉल आणि 19ची आवश्यकता आहे. स्वतः रोहन कदम गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. चला त्वरित चला रोहन थोडी घाई होत्यात. 6 बॉल आणि 19ची गरज. पुढचा बॉल 6 चेंडू आणि 19ची आवश्यकता. पहिला चेंडू यष्टीरक्षकाचा वेध फलंदाज होतोय बाद. औपचारिकता बाकी राहिली आहे. औपचारिकता बाकी आहे. 5 बॉल आणि 19ची गरज. चला पॅकअप करायला घ्या. मी लक्षवेधन आयोजन समिती चला पॅकअप करायला घ्या. तर सर्वाधिक मोठं बिग बॅटल पाहायला मिळेल. रोहन कदम आणि त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला विजय हुतेकर. जवळचे आणि जीवलग मित्र आहेत. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये सोन्याला आपण पाहत आहोत. आणि जेवढ्या दिल्यात तेवढ्या बनवायच्या आहेत. यावेळेस बॉल समोरच्या दिशेने केला होता. एक सिंगल येत असताना इथून पाहायला मिळते. अजूनही 18ची आवश्यकता राहिली आहे. चला पॅकअप करायला घ्या. मी विनंती करेन आदरणीय सतीजी बेलोसे साहेब यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतो. परंतु या मुलांनी काहीतरी गडबड गोंधळ केलेली आहे. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. ओंकार गाडगे चपळतेचा चीता. यावर्षी मला वाटतं त्याला यष्टीरक्षक म्हणून आपण पाहिलेलं नाही आहे आणि कदाचित आवश्यकता नसावी कारण आनंद निकम यशांच्या पाठीमागे आहे. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळतोय. फेक फिल्डिंग केल्यामुळे 5 रनची पेनल्टी मिळू शकते. आनंद निकम फेक फिल्डिंग अलाउड नाही आहे क्रिकेटमध्ये. यावेळेचा फटका लॉंग ऑफला. यश मोरे चेंडूच्या खाली. झेल तो टिपतोय आणि फलंदाज बाद. आनंद मोरे असं पुन्हा किस्सा घडू नये अन्यथा 5 रनच्या पेनल्टीने खेळावं लागेल. फेक फिल्डिंग अलाउड नाही आहे क्रिकेटमध्ये. शेवटचा एक बॉल बाकी होता आणि त्यावरती रोहन कदमला इथून विकेट प्राप्त झालेली आहे. 9 चला अरमान सायकल जाऊ द्या त्वरित.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहन कदम आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार, ज्याने विकेट देखील घेतलेला पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला 31 धावांची इनिंग देखील साकारली. रोहन या मॅन ऑफ द मॅच. आणि दुष्यंत आपल्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. रोहन आपल्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. या शेवटच्या षटकामध्ये 2 विकेट आणि केवळ 1 धाव खर्च करणारा रोहन कदम मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे. रोहन या साला त्वरित स्क्रीनवरती तुम्ही पाहताय या पोलादपूरचे शौर्य सौष्ठव सूरज जाधव सरांना तुम्ही पाहता स्क्रीनवरती. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार देण्यासाठी या प्रणवजी पालकर साहेब या आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. आणि पोलादपूर श्री आपण देखील जॉईंट व्हा. 2027 ची तयारी ते करतायत आणि त्यामुळे पोलादपूर श्री आपल्या माध्यमातून पुरस्कार देण्यात येईल. या मॅन ऑफ द मॅच हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करत आहोत. पोलादपूरचे शौर्य सौष्ठव आणि तथा बॉडी बिल्डर तथा प्रणवजी पालकर साहेब यांच्या शुभ हस्ते 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहेत. या प्रणवजी पालकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये देऊयात आणि तथा या आपण सूरजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते 1000 रुपये देऊयात. मंगेशजी बेलोसे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राईज आहे. खेळाडू एका बाजूला